हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमरज्योती खेडकर. आजचा विषय आहे पर्यटन. पण पर्यटन म्हणजे लांब लांब नाही किंवा कुठच्या टुरिस्ट कंपनीबरोबर नाही, आपलं आपण केलेलं पर्यटन. आता बऱ्याच जणांना आवड असते स्वतः फिरायची, ज्यांना आवड असते, ज्यांना अगदीच नाही झेपत किंवा तब्येत त्यांची ठीक नसते किंवा काही शारीरिक प्रॉब्लेम असतील, त्यांनी टुरिस्ट कंपनीबरोबर जावं. पण आपल्या आजूबाजूला जी काही ठिकाणं आहेत बघण्यासारखी, तर ती आपण कधी बघत नाही. म्हणून मग असं लांब लांबच्या टूरला जाण्यापेक्षा आपण घरातनं लवकर निघून आपण तिथे जायचं, दिवसभर छान एन्जॉय करायचं, संध्याकाळी आपल्या घरी परत यायचं, असं आम्ही ठरवलं. आणि माझ्या मिस्टरांनी गुगल करून अशी काही ठिकाणं बघायची आहेत किंवा जी बघितलेली आहेत, म्हणजे आता जर पहिल्यापासून आपण जी राहतो आहे तिथली ठिकाणं आपण लहानपणी बघितलेली असतात, पण ती मजा वेगळी असते. कारण त्यावेळेला आपण मित्रांबरोबर वगैरे जातो, म्हणजे मित्रमैत्रिणींबरोबर जातो किंवा नातेवाईकांबरोबर जातो. पण आता आपण जातो तर त्यावेळेला आपण म्हणजे आपलं वय झालेलं असतं आणि त्यावेळेला जुन्या आठवणी तिथे जाऊन, म्हणजे अरे मी आलो होतो तेव्हा 20-25 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी हे असं नव्हतं, तसं नव्हतं, किंवा हे आता किती छान झालं आहे वगैरे, अशा ह्या आठवणी असतात. त्यामुळे तीच प्रेक्षणीय स्थळं परत बघितली तरी चालतं. आता तुम्हाला आमचा अनुभव काय सांगायचा आहे मला, ते आम्ही बसने जातो. आता बसने जातो म्हणजे तुम्ही 60+ असाल तर तुम्हाला म्हणजे इथे पुण्यामध्ये तरी असं आहे, बसचा पास मिळतो. तर तो सगळा त्यांचा फॉर्म भरायचा, काहीतरी ठराविक 250-300 रुपये त्यांना द्यायचे आणि मग तो आपल्याला पास मिळतो. तो पास मिळाला की त्या पास घेऊन कुठेही आपण गेलो बसमध्ये तर आपल्याला आधी 30 रुपये होता, आता 40 रुपये तिकीट आहे. एक तुम्ही 40 रुपयाचं तिकीट काढलं की दिवसभर तुम्ही कुठेही कितीही लांब फिरू शकता, कितीही बस बदलू शकता. तर आम्ही काय विचार करतो की प्रत्येक वेळेला मुलांबरोबर जायचं, मुलांच्या मागे लागायचं, मुलांना सांगायचं, त्याच्यापेक्षा आपलं आपण फिरूया. म्हणून मग आम्ही अशी ठिकाणं शोधून काढतो आणि मग तिथे बस जाते की नाही पहिले हे बघतो. आणि मग बस जर जात असेल तर आम्ही काय करतो, सकाळी लवकर निघतो. आणि आता हे जरा थंडीचे दिवस होते ना, आणि शनिवार रविवारी किंवा असं बघितलं सुट्टीच्या दिवशी बसला गर्दी नसते. आणि नशिबाने आमच्या अगदी घराच्या जवळ, म्हणजे घरापासून चालत गेलो तरी एक 4-5 मिनटावर आमचा बसचा पहिला स्टॉप आहे. म्हणजे डेपोपासून बस आली की पहिला स्टॉप आमचा आहे, त्यामुळे आम्हाला बसायला जागा मिळते. तर मग ती बस कुठे बदलायची ह्याचा सगळा आधी अभ्यास करून घेतो आणि मग त्या बसने जातो. जिथे कुठे जायचं आहे, बस बदलायची आहे ते बदलतो आणि तिथून पुढची आम्ही काय काय ठिकाणं बघतो. आता त्याप्रमाणे आम्ही बघा सिंहगडला गेलो होतोच. आता सिंहगडला जाण्यासाठी कॅब करा किंवा बाकीच्या गोष्टींनी जा, त्याच्यापेक्षा माझे मिस्टर म्हणाले बसला काय फार गर्दी नसते तर आपण बसने जाऊ. तर मला सुरुवातीला कंटाळा आला, कारण मला बसने इकडे तिकडे बदलत फिरायचा कंटाळा येतो. तर ते म्हणाले बघ तू, म्हणजे एकदा जाऊन बघू आपण. आणि खरंच आम्ही गेलो, एक इथून आमच्या इकडनं गेलो, तिथून दुसरी बस बदलली आणि सिंहगडची डायरेक्ट आम्हाला बस मिळाली. बरं, ती बस मिळाली, त्या बसने आम्ही सकाळी आम्ही घरातनं लवकर निघालो होतो. आम्ही 9:30-10पर्यंत सिंहगडला पोचलो. आणि तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी आधी जी अशी थोडीशी माझी चिडचिड झाली होती, ते तिकडे गेल्यावर नुकताच पावसाळा संपला होता, थंडीची सुरुवात झाली होती आणि इतकं सुंदर वातावरण होतं. सगळी झाडं धुतली गेली होती आणि गडाचे पण सगळं म्हणजे जे हे आहे ते खूप छान दिसत होतं सगळं. आणि हवा पण खूप छान होती, कारण 10-10:30 असलं तरी जे ऊन लागत होतं ते ऊन म्हणजे जास्त आपल्याला हे होत नव्हतं, त्रास होत नव्हता त्याचा, कारण का थंडीचे दिवस होते. तर असं आम्ही ही पहिली ट्रिप केली, साधारण डिसेंबरमध्ये वगैरे आम्ही गेलो आणि त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटलं. गड तर एवढा चढून जाणं शक्य नव्हतं, तिथे जातात म्हणा जीप वगैरे जातात, तिकडे छोट्या गाड्या जातात, पण आम्हाला वरती चढून जाण्याचा एवढा काही इंटरेस्ट नव्हता, कारण आधी खूप वेळा जाऊन आलेलो होतो. पण आम्हाला ते पावसाळ्यानंतरचं जे सिंहगड आहे ते बघायचं होतं.
मग आम्ही छानपैकी फिरलो तिकडे खालीच आजूबाजूला थोडंसं लांबपर्यंत जाऊन फिरून आलो. भजी खाल्ली, मिसळ खाल्ली. त्याच्यानंतर फिरून आल्यावर परत आम्ही पिठला भाकरी खाल्ली. आणि जाताना सुद्धा तुम्हाला सांगते ना, सगळी ना कॉलेजची वगैरे मुलं मुली होती आमच्या बसमध्ये. आणि मला असं जाणवलं कुठेतरी की अरे ह्या मुलांबरोबर प्रवास करण्यात किती मजा येते. कारण त्यांनी ते त्यांचं एकमेकांशी काय काय हे चालू असतं. म्हणजे मजा वगैरे चालू असते, एकमेकांना काहीतरी बोलत असतात. आणि ते बघण्यात आम्हाला सिंहगड कसं म्हणजे आलं, एवढा प्रवास कसा झाला आम्हाला समजलंच नाही. एक तर बसमध्ये गर्दी नव्हती आणि जसं काय असं वाटत होतं की आपणच बस बुक केली अशी. आपल्याबरोबर ही मुलं आहेत सगळी आणि त्या मुलांबरोबर प्रवास करताना ना खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूपच छान वाटलं. असं म्हणजे जुने दिवस आठवल्यासारखं वाटलं. आणि आधी मला नको होतं पण मग मला तेव्हा आवडलं. तिथे सिंहगडला गेल्यावर तर खूपच छान वाटलं. आणि असं आम्ही सगळा आमचा सिंहगडचा प्रवास उरकून आम्ही दुपारी 3-4पर्यंत परत घरी आलो. असं हे झालं. कारण जिथे आम्हाला बसनी सोडलं ते सिंहगडच्या पायथ्याशीच बस म्हणजे तिथेच त्याचा स्टॉप आहे. त्यामुळे तिथून तुम्ही थोडंसं चालत गेलं की गड चढू शकता. आणि छान एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही मस्त गेल्या गेल्या, भूक लागली होती, नाश्ता केला नव्हता. मग कांदा भजी वगैरे खाल्ली. गरम गरम भजी पण खूप छान मिळाली. आणि म्हणजे इतकं आल्हाददायक वातावरण होतं ना की असं वाटलं की खरंच म्हणजे मला असं वाटलं की आपण असं बागडायला पाहिजे, इतकं छान मज्जा करायला पाहिजे असं वाटलं. म्हणजे हा माझा पहिला अनुभव आहे की असं ठीक आहे, म्हणजे आपण आलो आणि खूप छान वाटलं असं. आणि एरवी कसं होतं की आपण कोणाबरोबर तरी आलो किंवा आपण आपल्या फॅमिलीबरोबर आलो, बाकी मग सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या हे असतात. म्हणजे आता इथे कसं आम्ही दोघं होतो ना, त्यामुळे मला जे पाहिजे ते ऐकत होते, त्यांना जे पाहिजे ते मी ऐकत होते. त्यामुळे आमचं दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं. दुसरं म्हणजे मला एक हे समजलं की तिथे सुद्धा चालताना दगड हे ते असतात. मी यांची काळजी घेत होते, ते माझं हात धरत होते. म्हणजे आम्ही एकमेकांचा हात धरून वरती थोडंसं चढलो आम्ही. तर चढलो आणि छान तिथले गावकरी होते. तिथले ग्रामदैवत होतं, जे म्हणजे देऊळ होतं, त्या देवळात गेलो. नंतर तिथले गावकरी होते, त्या गावकऱ्यांशी गप्पा मारल्या. त्यांच्याशी गप्पा मारण्यात पण खूप मजा आली. म्हणजे मला तरी स्वतःला असं आवडतं की हे काय आता गावठी लोक आहेत वगैरे असं नाही, मला मज्जा येते म्हणजे अशा लोकांशी बोलायला. तर त्यांनाही खूप छान वाटतं आपण बोलतो त्यांच्याशी. तर तिथल्या बायकांशी बोलले, तिथले गावकरी म्हणजे असे ते मंदिराच्या बाहेर बसायला होतं, तिथे बसलेले होते. मग तिथल्या गावाची काय म्हणजे हे आहे सगळी प्रथा वगैरे ते सगळं विचारलं. ह्या गावदेवीचा म्हणजे उत्सव कधी असतो, काय असतो, सगळं हे बोलणं झालं. आणि खूप छान वाटलं आम्हाला. म्हणजे तो दिवस खूप आनंदात गेला आणि मी घरी आल्यावर इतकी फ्रेश वाटलं, मला छान वाटलं. अरे ही एक ट्रिप झाली. त्याच्यानंतर आम्ही हे म्हणाले, हे बघ थेऊरला बस जाते, अष्टविनायकापैकी थेऊर हे गणपती आहे, तर थेऊरला बस जाते, तर आपण थेऊरला जाऊ. आणि थेऊरला जाताना मध्ये काही लागलं तर तिथे बघू. मग तसंच आम्ही परत एक लवकर उठलो, बसनी गेलो, दुसरी बस पकडली. दुसरी बस पकडली ती थेऊर गणपतीच्या देवळाच्या अगदी जवळ, म्हणजे एक 5-7 मिनटं चालल्यावर गणपतीचं मंदिर लागलं. छान मंदिराचं मध्ये गेलो, छान दर्शन झालं. आणि गणेश जयंती एक 8-10 दिवसांनी गणेश जयंती होती, त्यामुळे तिथे ती सगळी तयारी चालू होती. आणि आम्हाला एवढी फार म्हणजे नंतर आले टुरिस्ट म्हणजे कंपन्यांच्या बसेस वगैरे, मग गर्दी झाली. आम्ही लवकर निघाल्यामुळे तिथेही आम्ही असंच 9ला वगैरे पोचलो. बसेस थोड्या 10-10:30 नंतर आल्या आणि मग देवळात खूप गर्दी झाली. पण सकाळी आम्ही गेल्यामुळे आमचं निवांत दर्शन झालं, तिथे बसता आलं आम्हाला. आणि आजूबाजूला खूप छान म्हणजे बागेतली फळं विकायला येतात. तर सासवड गावजवळ आहे, त्यामुळे सासवडची फळं खूप छान असतात. ती फळं घेतली आणि खूप स्वस्त मिळाली. म्हणजे इतकी स्वस्त मिळाली आम्हाला फळं. रामफळ तर एवढं 100 रुपये किलोनी मला रामफळ मिळालं. आणि एक एक रामफळ असं एवढं मोठं मोठं. मला इतका आनंद झाला ना, मज्जा वाटली. मग तिथून आम्ही आलो. मग ते हे काय म्हणाले मला विसर की मी अजून एक बघून ठेवलं आहे की इथे विश्वशांती डोम आहे MIT कॉलेजच्या इकडे. तर तिथे आपण आता कसं जायचं ते म्हणजे बस आहे का, नाही तर मग आपण रिक्षाने जाऊ. तर नेमकी आम्हाला बस मिळाली. आम्ही रिक्षा करणार होतो पण तेवढ्यात बस आली आणि ती बस तिथेच जाणार होती. मग आम्ही तिथे गेलो आणि विश्वशांती डोम तर इतकं सुंदर आहे ना,
तुम्हाला काय सांगू, आतमध्ये गेल्यावर ना तुम्हाला अक्षरशः म्हणजे असं वाटेल की आपलं इंडियात नाहीच आहे हे. अगदी फॉरेनला आहे असं वाटेल, इतकं सुंदर स्वच्छ आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे तिथे जाऊन आम्हाला खूप म्हणजे खूपच म्हणजे काहीतरी वेगळंच बघितल्यासारखं झालं. आणि हे आम्ही कधी गेलोच नव्हतो. आम्ही आता जवळ इथे कित्येक वर्ष राहतोय आम्ही, पण आम्ही कधीही 40-45 वर्षात आम्ही कधी तिकडे गेलो नव्हतो. ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर मग त्यांची मेस म्हणजे हे आहे ते बंद होती. त्यांचं तिकडे आतमध्ये त्यांचं रेस्टॉरंट होतं, पण ते बंद होतं, त्यांचं बांधकाम चालू असल्यामुळे. तर तिथल्या वॉचमनला विचारलं की आता आम्ही एवढ्या दुपारी आम्ही कधी कुठे जाणार जेवायला वगैरे. तर तो म्हणाला इथे MIT कॉलेजची मेस आहे, त्या मेसमध्ये जा. तिथे तुम्ही एक कुपन असतं, तुम्ही तिथे 100 रुपये भरायचे. 100 रुपये भरले की कुपन मिळेल तुम्हाला, आणि ते कुपन तुम्ही वरती फक्त दाखवायचं आणि तुम्हाला सगळं जेवण मिळेल. आणि तिथे डायनिंग हॉल त्यांचा खूप मोठा आहे, कारण या मुलांसाठी सगळ्यांसाठी तो आहे. तर मग आम्ही वरती तिकीट घेतलं, हे घेतलं, पैसे भरले त्यांनी आम्हाला ते तिकीट दिलं आणि मग आम्ही वरती गेलो आणि जेवण घेतलं. जेवण पण अतिशय सुंदर होतं आणि त्या कॉलेजच्या मुलांची मेस होती ती. आणि ती मेस असल्यामुळे आम्हाला ना एक वेगळा अनुभव तिकडे काय आला माहिती आहे का, की त्या मुलांबरोबर म्हणजे कॉलेजच्या मुलींबरोबर बसून जेवलो. म्हणजे एवढा मोठा हॉल होता, जवळजवळ 100 मुलं मुली तिथे बसलेले होते जेवायला. आणि त्याच्यात जे रिकामं टेबल होतं तिथे आम्ही बसलो. आजूबाजूला सगळे आमच्या मुलं मुली होते आणि त्यांचे मस्त गप्पा हसणं खेळणं सगळं चालू होतं. आणि इतकं छान वाटलं ना आम्हाला, की म्हणजे आपले जे जुने दिवस आहेत ते आठवले. आणि मग असं वाटलं की अरे आपण काय असं नुसतं कारमधनं ह्याच्यातनं जातो किंवा टुरिस्ट कंपनीवर जातो, तिथे हे करतो आणि येतो. हे कसं आपण पाहिजे तसं आपल्याला बसू शकतो. आपण त्या मुलांबरोबर जेवताना किती छान वाटलं आम्हाला. आणि मग जेवलो वगैरे आम्ही तिकडे. जेवण पण खूप छान होतं. आणि मग तिथून आम्हाला त्यांची बॅटरी ऑपरेट हे असते, छोटी गाडी असते, त्या गाडीने त्यांनी आम्हाला तिथे रिक्षा स्टँड आहे तिथे आणून सोडलं. बरं त्याचे काही त्यांनी पैसे वगैरे घेतले नाही. आणि तिथे आणून सोडलं आणि मग आम्ही रिक्षा करून पुढच्या स्टॉपला आमच्या गेलो आणि तिथून आम्ही बसनी परत घरी आलो. म्हणजे आता बघा तुम्ही, 40 रुपयाच्या तिकिटात किती फिरतो. आता थोडी रिक्षा वगैरे करतो ती गोष्ट वेगळी, आणि असंच आपण हजारो रुपये भरून फिरायला जातो तेव्हा जो आनंद मिळत नाही तो आनंद आम्हाला खूप मिळाला. आणि जे आपलं बालपण म्हणता येणार नाही, तारुण्य जे आपण हे आहे, कॉलेजचे दिवस, शाळेचे दिवस, हे सगळे दिवस आपल्याला आठवतात, कारण आपण त्या माहोलमध्ये असतो. आणि असं झालं. मग ते सगळं आम्ही बघून आलो घरी. त्याच्यानंतर मग आम्ही रामदरा म्हणून आहे की जिथे श्रीराम वनवासाला जेव्हा श्रीराम निघाले त्यावेळेला त्यांचा मुक्काम थोडे दिवस त्या जागी होता, म्हणून मग तिथे रामाचं मंदिर आहे छान. आणि आजूबाजूला खूप छान झाडी आहे, नारळाची झाडं आहेत. आणि ते एका तलाव आहे आणि त्या तलावात मंदिर आहे. म्हणजे जे मंदिराची भिंत आहे ती तलावातच आहे. आणि असं ते तलावातलं मंदिर. आणि त्याची ना तिथेही आम्ही जाताना असंच, आम्ही कुठेही जायचं असं ना सकाळी 7-7:30पर्यंत घरातनं निघतो. तिथे आम्ही गेलो तर इतकं छान प्रसन्न वातावरण होतं. तिथलं पाणी पण खूप छान म्हणजे होतं. आणि त्याची शॅडो म्हणजे जी सगळे झाडं आणि मंदिर होते ना त्याची शॅडो त्या पाण्यामध्ये पडली होती. आणि त्यामुळे ना खूपच छान दिसत होतं. आणि ते सगळं आम्ही बघितलं, फिरलो तिकडे, आजूबाजूला चक्कर मारली. तिथल्याच गावकऱ्यांनी हे ठेवलं होतं, तिथे स्टॉल लावले होते म्हणजे. आणि मग तिथे नाश्ता वगैरे केला. आणि तिथे दर 2 तासांनी तिथे आम्ही चौकशी केली तर बस होती. म्हणजे जी बस आम्हाला सोडून गेली तीच बस 2 तासांनी परत मिळणार होती. मग असं केलं आम्ही. 2 तास फिरलो वगैरे, खाणं वगैरे झालं. आणि मग परत आम्ही जिथे आम्हाला सोडलं, जे त्यांचा बस स्टँड होता, पार्किंग होतं, कारचं पार्किंग होतं, तिथेच बस होती. तर तिथे आम्ही परत त्यावेळेला आलो. परत त्यावेळेला आल्यावर आम्हाला ना नेमकं आम्ही जिथे उभे होतो तिथे सगळ्या आम्हाला कॉलेजच्या मुली भेटल्या. आणि कॉलेजच्या मुली म्हणजे अशा कशा बिंदास असतात, म्हणजे ते वयच वेगळं असतं ना. आणि मस्त मी पण त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, त्यांनी माझ्याबरोबर गप्पा मारल्या. आणि त्याही तेच म्हणाल्या आम्हाला की आम्हाला पण पास असतो, 70 रुपये भरले की आम्ही दिवसभर कुठेही फिरू शकतो.
तर आम्ही आता सगळं पुण्यामध्ये आता इथे हे रामदाराचं श्रीराम मंदिर बघितलं. आता आम्ही दगडूशेठला जाणार आहे, तिथून आम्ही असं सारसबागेत जाणार आहे. असं सगळं फिरून आम्ही परत मग संध्याकाळी आमच्या घरी जाणार आहे. आणि त्यांच्या गप्पा इतक्या छान होत्या, त्यांनी मला सामील करून घेतलं, हे महत्त्वाचं आहे. मी त्यांच्यात सामील झाले हे महत्त्वाचं नाही आहे. आणि मग माझ्याबरोबर पण त्या गप्पा मारत होत्या. मग मी त्यांना काय काय गोष्टी विचारल्या, ते सांगत होत्या मला कॉलेजच्या काय मजा सांगत होत्या. म्हणजे इतकं सुंदर वाटलं ना मला, की हा जो अनुभव आहे ना खूप छान आहे. आता उन्हाळा झाल्यावर मग मात्र आम्ही ठरवलं की आता ऊन वाढायला जसं लागेल तसं जास्त फिरायचं नाही, पण आपल्या तब्येतीला सोसेल असंच फिरायचं. तर हा मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला आपण मुलांवर अवलंबून राहतो किंवा म्हणजे माझा अनुभव सांगते मी. मला आधी असं बसनी फिरणं जाणं येणं धगधकीचं असं काय मला प्रवास नको वाटायचा आणि मला असं वाटायचं आपलं शांतपणे आपला आपला प्रवास करावा. पण नंतर मग आता हे म्हणाले की आता बघ म्हणजे खरंच आपण फिरलो, आपण आपल्याला एकमेकाला समजवून घेऊ शकतो, एकमेकांशी आपली जास्त हे वाढते, एकमेकांची काळजी घेतो आपण बाहेर गेल्यावर. आणि आवडीनिवडी म्हणजे त्यांची आवड, म्हणजे मला जरी ते आवडत नसेल तरी मी म्हणते नाही तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला आवडते ना मग आपण हे करू. किंवा मला जर काही मी जर सांगितलं की मला हे असं असं आहे हे करायचं, ठीक आहे तुझ्यासाठी म्हणून मी करतो असं ते म्हणतात. म्हणजे ह्या वयात काय पाहिजे आपल्याला, हेच पाहिजे की एकमेकांच्या आवडी म्हणण्यापेक्षा एकमेकांनी असं जवळ आलं पाहिजे की एकमेकाचा आधार झाला पाहिजे आपण. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर नुसतं घरात बसून होत नाही. नुसतं घरात बसलो तर आपण काय करणार आहे, टी व्ही बघणार आहे किंवा फार फार तर काय अजून भांडणार आहोत आपण एकमेकांशी, काहीतरी विषय निघतो आणि त्याच्यामधनं भांडणं होते. मग असं करण्यापेक्षा एक असंच तसंच आम्ही तुळजापूरला जाऊन आलो, पण त्यावेळेला माझा पुतण्या होता सोबत. तुळजापूरला जाऊन आलो, नंतर अक्कलकोटला जाऊन आलो. तिथले पण अनुभव आमचे खूप छान आले, म्हणजे खूप छान वाटलं असं. तर असं जे सगळं केलं ना, म्हणजे एकदा तुम्ही जाऊन आला शनिवार रविवार की त्याच्यानंतरचे 8 दिवस तुम्हाला ते सगळं तुमच्या डोक्यामध्ये माइंडमध्ये असतं. आणि ते तुम्ही ज्या माहोलमध्ये राहता, म्हणजे कसं आहे की आता तुम्हाला आता आम्ही MITला गेलो, तिथे आम्ही मुलांबरोबर बोललो, त्यांच्याबरोबर लंच केला आणि त्यांचं बघितलं, म्हणजे त्यांचं जवळून आयुष्य बघितलं, ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरलो. आता हे सगळं केल्यावर मग आपल्या माइंडमध्ये पण तसंच आपण फ्रेश राहतो, आपल्या माइंडमध्ये पण तेच असतं. नाहीतर मग आपण काय होतो दुःखी कष्टी अशा लोकांबरोबर शेवटी गप्पा मारून मारून तरी आपण काय मारणार की तुझं कसं माझं कसं, माझ्या सुनेने हे केलं तुझ्या सुनेने हे केलं आणि माझा नवरा असा त्रास देतो, माझ्या हे नवऱ्याचं मुलाचं सुनेचं सगळं असंच बोलत बसणार. आणि असं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं अशा ट्रिप आपण छोट्या छोट्या कराव्या आणि आपला जो आनंद आहे, म्हणजे आपल्याला जे काय आवडतं ते करावं आणि आपला आनंद आपणच घ्यावा. आणि अशा ह्या म्हणजे असं बसनी वगैरे फिरण्यात ना खूप मजा आहे. एक तर पहिलं म्हणजे तुम्ही एवढे हजारो रुपये घालून, आता एक दिवसासाठी आपण कॅब केली किंवा काय केलं तर तुमचे कितीतरी पैसे जातात. पैसे गेल्याचं ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे पैसे असतातच सगळ्यांकडे रिटायर झाल्यावर. पण आपला पैसा कुठे उपयोगी करायचा, कुठे काय करायचा आणि कसा आनंद घ्यायचा, हे कसं आपण ज्या लोकांच्यात राहतो ना, मग आपल्याला फक्त आपण आपल्या कॅटेगरीतल्या लोकांकडे नाही बघत, आपण सगळ्यांबरोबर मिक्स होतो आणि राहतो. आणि त्यांच्याबरोबर राहूनसुद्धा ना आपल्याला कळतं की ते लोक कसे. आता मी तुम्हाला सांगते, रामदऱ्याला गेलो होतो ना आम्ही तिथे, तर तिथे भाजी विकायला बऱ्याच बायका बसल्या होत्या आणि त्यांच्याकडे एवढी सुंदर पालेभाजी होती ना की तिथली मेथी आणल्यावर लगेच संध्याकाळी मी ती भाजी केली ना, हा म्हणजे मी अशी मेथीची भाजी इतक्या दिवसात खाल्ली नव्हती. एवढी कवळी आणि इतकी सुंदर भाजी होती, चवीला तर अप्रतिम होती. तसंच आम्ही ह्याच्या शेंगा आणलेला, पावटा आणलेला, ते पण खूप छान होत्या. आणि त्यांच्याशी मी गप्पा मारल्या, भाजीवाल्या म्हणजे ज्या बायका आलेल्या ते त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि त्याही माझ्याशी छान बोलल्या, गप्पा मारल्या वगैरे असं.
तर मी त्यांना म्हटलं बससाठी आलो आहे आम्ही, पण बस अजून आली नाही आहे. आणि मग आम्ही तिथे आतमध्ये जाऊन उभं राहिलो. मध्ये असं थोडासा पत्रा होता. बस जेव्हा लांबून येताना त्यांना दिसली, त्यांनी तिथून मला ओरडून सांगितलं, ओ ताई बस आली आहे बरं का, बस आली आहे, आहात ना तुम्ही? तर म्हणजे किती त्या गावाकडची लोकं आपण म्हणतो, पण त्यांच्यात प्रेम किती असतं, दुसऱ्याला मदत करण्याची किती हे असते. आता त्यांना काय ओरडायची गरज पडली आहे? मला बस दिसली असती, मी बसले असते, मी गेले म्हणजे त्यांच्याजवळ थोड्याशा गप्पा मारल्या, मी थोडंसं बोलले, तर त्यांना तो आनंद मिळाला. आणि त्या आपुलकीने त्यांनी मला बस आल्याबरोबर लगेच आवाज दिला. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते आपल्या आजूबाजूच्या आपण राहतो तिथे लोक कोणी असं हे करत नाहीत. म्हणून म्हणते की हे जे प्रेम, हे जे आपल्याला आपुलकी, ही सगळी अशी ह्या लोकांच्यात बघायला मिळते. आणि तेवढ्यासाठी मला असं वाटतं की खरं असं फिरायला पाहिजे, अशा लोकांच्या जवळ जायला पाहिजे, त्यांचं आयुष्य, त्यांच्याशी गप्पा मारायला पाहिजे, त्यांच्याशी 4 शब्द आपण बोलले ना तरी त्यांना खूप छान वाटतं, म्हणजे खूप आनंद होतो त्यांना. म्हणजे बघा, आता आपण आपल्या ह्याच्यातल्या लोकांना कितीही दिलं तरी त्यांचं समाधान होत नाही. इथे तुम्ही फक्त एक 10 मिनटं गप्पा मारल्या आणि चांगलं बोललात त्यांच्याशी, तर त्या तुम्हाला किती प्रेम देतात आणि आनंद देतात. हे सगळं उपभोगायचं असेल तर तुम्हीही असंच करा. आता जे हे बघा, आता 60 झाल्यावर लगेच सगळ्यांना असं बाहेर पडायला जमत नाही. पण ठीक आहे, रविवारी वगैरे म्हणजे जर वेळ असेल, मुलांना सुट्ट्या असतात, त्या दिवशी आपण दोघांनी जाऊ शकतो बाहेर. आणि अशी जी ठिकाणे आहेत की आपण बसने फिरू शकतो, आपण जाऊ शकतो, अशा ठिकाणी जावं. आणि रविवारी बसला गर्दी पण नसते, त्यामुळे आपल्याला बसायला जागा मिळते. सिनियर सिटीजनसाठी सीट ठेवलेल्या असतात, तिथे आपल्याला बसायला जागा मिळते. पण हा जो आनंद आहे ना, तो तुम्हाला कारमधनं, टुरिस्ट कंपनीमधनं फिरून मिळणार नाही. तो आनंद पण असतोच, तो वेगळा असतो, पण ह्याच्यात आपुलकी आहे. तर असं तुम्हाला जमलं तर तुम्ही जिथे राहताय त्याच्या आजूबाजूला काही फिरण्यासारखं असेल, जिथे तुम्हाला बसने फिरता येईल, नाहीतर मग तुम्ही कार असेल, कार ड्रायव्हर घेऊन वगैरे जाणार असाल तसं जाऊ शकता. पण मला तरी स्वतःला असं वाटतं की कारने फिरण्यापेक्षा बसने असं फिरलेलं खूप छान, म्हणजे खूप मजा आली. म्हणजे मला इतक्या वर्षात मी कधीही गेले नव्हते अशी, पण आता म्हणजे जे काही 4-5 वेळा गेले, 4-5 ठिकाणं बघितली, त्याच्यात मला स्वतःला आनंद मिळाला. त्यामुळे तो आनंद तुम्हाला सांगून द्विगुणित करावा असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ केला. जर तुम्हाला व्हिडिओ किंवा व्हिडिओतले माझे विचार किंवा मी जे काही सांगितलं ते खरंच आवडलं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.